हे गाइज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव आणि जय भोलेनाथ, जय शंकर. कसे आहात सगळेजण? मस्त आहात ना? आय होप सगळेजण मस्त असालच. आणि मी एक्सरसाइज दाखवते, ते आवडत आहेत की नाही ते पण कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आमच्या गावातला गणेश वर्धापन दिन आहे यावर्षी. आज आमच्या गावातल्या नवघरेश्वर गणेश मंदिराचा तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तो साजरा केलेला आहे. तर आता मी तिथेच चाललेली आहे. तर थोडीफार झलक मी तुम्हाला तिथूनचीही दाखवीन. तिकडे सगळेजणांसाठी प्रसादीही ठेवलेली आहे. तर चला, तर मग आता मी थोड्याच वेळात तिथे जायला निघते आहे. तुम्हालाही मी तिकडूनचं सगळं काही नजारा असं छानपैकी दाखवणार आहे. तिथून सगळ्या महिला मंडळ दाखवणार आहे. भरपूर महिला मंडळ, बचत गटाचे महिला मंडळ, इतर महिला मंडळसुद्धा आहेत. तर चला, आता मी थोड्याच वेळात तिथे जायला निघते आहे. चला, माझ्याबरोबर बघायला जाऊया ना. चला तर मग. हे आहे आमचं गणपतीचं देऊळ. बघा, इथे हे कार्यकर्ते आहेत मी आमच्या इथे. आता मी तुम्हाला आतमधलं दाखवते. चला, होम पण केलेला आहे. इकडे होम केलेला आहे. बघा, सगळे भक्त लोक पाया पडायला आलेले आहेत. हा होम आहे गणपती बाप्पाच्या देवळातला. हे गणपती बाप्पाचं देऊळ आहे आमच्या गावातलं. जण दर्शनासाठी आलेले आहेत. इथे सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे आणि तिथे सुद्धा एक पूजा मांडलेली आहे. सगळे भक्त लोक पाया पडायला आलेले आहेत गणपती बाप्पाच्या देवळात. इथे छोटूसा उंदीर मामा पण आहे. बघा, छानपैकी. हे आहे आमचं गणपती बाप्पाचं देऊळ. बघा, हे नवघरेश्वर गणेश मंदिर आहे. मला मी थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं दर्शन घडवून आणते आमच्या काकी. चला, आपण पण जाऊया का आतमध्ये? कोणाची? माझी नातवंड. ते सगळेजण पाया पडत आहेत गणपती बाप्पाच्या देवळामध्ये. छोटंसं देऊळ आहे आमचं. तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घ्या आमच्या गणपती बाप्पाचं. छान त्यांना हे घातलेली आहे, मस्तपैकी माळ घातलेली आहे डेअरी मिल्कची. वा, चॉकलेटची. छान सजवलेलं आहे देऊळ. सुंदर असं सजवलं. इथे आई मुलीचा फोटो आहे. छान दिसते. बघा, खूप छान सजावट केलेली आहे देवळामध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि हे छोटेसे छानपैकी भक्त आहेत. बघा, किती छान दिसतात. से हाय. ए हाय कर. चला, आता आपण बाहेर जाऊया. सगळेजण येत आहेत पाया पडायला. गर्दी नको, आपण पण बाहेर जाऊया. चला, आता तुम्हाला मी बाहेरचं दाखवते. इथे बाहेर आल्यावर प्रसाद आहे. प्रसादाला आहे बघा, लहान लहान मुलं प्रसाद देत आहेत. बघा, छान पैकी आहे. भंडाऱ्याला या आमच्याकडे. गणपतीचा भंडारा आहे. चला, आता मी तुम्हाला जेवणाच्या इथूनच दाखवते. ही मंडळी, ही माणसं पण आमच्या गावातली. ताटांच्या सेवेसाठी उभे आहेत इथे. या, हाय. हो, चार स्टॉल लागलेले आहेत. 4 स्टॉल आहेत तिथे.
गर्दी कमी आहे यावर्षी, जरा गर्दी नाही आहे. हे बघा सगळेजण मस्त व्यवस्थित असे छान बसून शांत बसून प्रसाद करतात. इथे काही जण खाली बसलेले आहेत, काही जण खुर्चीत बसलेले आहेत. 4 स्टॉल लागलेले आहेत. सगळ्यांची मस्तपैकी प्रसादी चालू आहे. हे बघा एकसारख्या साड्या घालून किती सुंदर दिसत आहेत, एक कलरच्या छान दिसत आहेत. हे सगळं बच्ची कंपनी गणपती बाप्पा. सगळे जण व्यवस्थित सिस्टमॅटिकली लाईनीत उभं राहून जेवण घेत आहेत आणि शांत बसून जेवायला पण बसलेले आहेत. ते सगळं वृद्ध कंपनी आहे. थोड्याच वेळात बँड पण वाजायला चालू होणार आहे. हाय, यावर्षी गर्दी कमी आहे ना. थोड्याच वेळात बँड पण चालू होणार आहे वाजायला. अशा प्रकारे मी तुम्हाला ही छोटीशी झलक तुमच्यासमोर सादर केलेली आहे. बघा छानपैकी खूप गर्दी, आता एवढी गर्दी नाही आहे, कमी गर्दी आहे. आता थोड्या वेळाने कसं उशिरा लोक सगळेजण पाया पडायला येतात जेवणाच्या टायमावर. आता थोड्या वेळातच होईल गर्दी. ही सगळी टोपं ठेवलेली आहेत जेवणाची आणि आपले सगळे तरुण मंडळी अगदी कामं करायला अगदी छानपैकी व्यवस्थित कामं करत आहेत, कार्यरत आहेत, खूप मदत करतायत छान. आता थोड्या वेळानेच ना बँड वाजायला चालू करणार आहेत. आता गर्दी वाढत चालली आहे बघा इथे. आणि इथे ह्या पण बसलेल्या आहेत. इथे आपण काही पण आपलं मनोगत लिहू शकतो. वहीमध्ये काय लिहायचं असेल तर लिहू शकतो. आपल्या गणपती बाप्पाच्या देवळाबद्दल किंवा इथूनच्या कार्यरत कसे आहे, कसं कार्य करतायत त्याच्याबद्दल. तर थोड्या वेळाने बँड वाजायला चालू होणार आहे. हे बघा आता गर्दी हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे. इथे बँडवाले सुद्धा आले. आता लाईन पण चालू झालेली आहे बघा इथे. हे बँडवाले आलेले आहेत बघा. हा बँड आहे नवघरेश्वर मंडळ त्यांची तयारी चाललेली आहे. बँडची चालू झाल्यावर दाखवते मी तुम्हाला.
वाजवलेलं आहे, किती छान वाजवलेलं आहे. बघितलं तुम्ही. तुम्हाला ह्या बँडचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. मी तुम्हाला या बँडवाल्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळेल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा नंबर मी तुम्हाला देईन, त्यांचं नाव देईन नवघरेश्वर बँडचं. तर तुम्ही तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. तिथे तुम्हाला या बँडवाल्यांचा नंबर भेटेल. ठीक आहे. किती छान वाजवलं की नाही, आवडलं की नाही तुम्हाला? किती सुंदर गणपती बाप्पाचं गाणं वाजवलेलं आहे यांनी. एकदम सुंदर. अगदी तरुण मुलंच आहे ती सगळी तरुण मंडळी. आता बघा गर्दी बघा, खूप गर्दी वाढलेली आहे. गर्दी आता खूप वाढत चाललेली आहे. हे बघा गर्दी आता भरपूर वाढलेली आहे सगळीकडे. इथे दुसरं सॉन्ग वाजवायला घेतलेलं आहे त्यांनी. हे बघा इथे चालूच आहे अजून जेवण. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा यांना दाखवा, यांना दाखवा. बोल लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काय नवघरचा बोलू. हा नवघरचा बंधारा आहे नवघर गावातला म्हणून नवघर ईस्ट नवघरेश्वर मंडळाचं आहे हे गणपती मंदिर आहे. आमचं गावकीचं मंडळ आहे, गावकीचं मंदिर आहे हे. मंडळाला या जेवायला, गोडगोड जेवायला या. गोडगोड जिलेबी, गोडगोड लाडू सुद्धा आहे. आमच्या
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तोंड हलवेन. भेट द्या, हा, प्रसादाचा लाभ घ्या. प्रसादाचा लाभ घ्या. बोला नाही या हा, लाईनीत या, लाईनीत या. आगे तुम्ही पण बोला. गणपती बाप्पा मोरया. चला चला. अशा प्रकारे हा बघा, आता छानपैकी असा सुंदर असा हा सोहळा साजरा होत आहे. बघू शकताय तुम्ही. तर आता मी जास्त काय ह्याच्यात दाखवणार नाहीये, बोलणार नाहीये. तर चला, तुमचा निरोप पण घेते थोड्याच वेळात. बघा, खूप गर्दी झालेली आहे इकडे. जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण असेच आणखीन छान छान व्हिडिओमध्ये. चला तर मग सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर.